नमस्कार. गंगा एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला विधिविषयक माहिती मिळणार आहे. विधीमधील स्पर्धा परीक्षांविषयी सुद्धा माहिती मिळेल आणि विधीतील इतिहास या महत्त्वाच्या मुद्द्यांना इथे कव्हर केलं जाईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत रेसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट. नमस्कार. कधी असं झालंय का की एखादा करार केला आणि नंतर वाटलं अरे रे हे करायलाच नको होतं. असं वाटतं की काश यातून बाहेर पडण्याचा काहीतरी मार्ग असता. तर मग ऐका, कायद्यामध्ये खरंच अशी एक तरतूद आहे जी अशा परिस्थितीतून बाहेर पडायला मदत करू शकते. आज आपण याच इंटरेस्टिंग संकल्पनेबद्दल म्हणजे करार रद्द करण्याबद्दल सविस्तर बोलणार आहोत. मला वाटतं हे आपल्यापैकी बऱ्याच जणांसोबत झालं असेल, नाही का? आपण एखादा करार करतो आणि मग काहीतरी असं घडतं की आपल्याला वाटतं अरे देवा, इथे एक अंडू बटन असतं तर किती बरं झालं असतं. पण तुम्हाला माहितीये का, कायद्याच्या भाषेत असं एक अंडू बटन खरंच आहे आणि त्यालाच म्हणतात करार रद्द करणे किंवा रिसिशन. तर मग आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी करार रद्द करणं म्हणजे नेमकं काय असते ते समजून घेऊ. मग कोणत्या परिस्थितीत न्यायालय याला ग्रीन सिग्नल देतं आणि कधी रेड सिग्नल दाखवतं हेही बघू. त्यानंतर मालमत्तेच्या व्यवहारांसाठी काही खास नियम आहेत त्यावर नजर टाकू. आणि शेवटी या सगळ्या प्रक्रियेत न्यायाचं तत्त्व कसं काम करतं हेही समजून घेऊ. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्यापासूनच सुरुवात करूया. करार रद्द करणे हा शब्द ऐकायला सोपा वाटतो, पण याचा नेमका अर्थ काय आहे? म्हणजे फक्त करार संपवून टाकणं की याच्यामागे काहीतरी वेगळा आणि खोल अर्थ दडलेला आहे? तर बघा, करार रद्द करणं म्हणजे तो फक्त संपवणं नव्हे. याचा खरा अर्थ आहे अक्षरशः वेळेत मागे जाणं. म्हणजे तो करार जणू काही झालाच नव्हता असं समजून दोन्ही पक्षांना त्यांच्या मूळ आधीच्या स्थितीत परत आणलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं तर जणू काही कोर्टाने त्या व्यवहारावर एक रीसेट बटनच दाबलं आहे. आता तुम्हीच विचार करा, हे किती मोठं पाऊल आहे आणि म्हणूनच कोर्ट असा निर्णय खूप विचार करूनच घेतं. मग साहजिकच पुढचा प्रश्न येतो की कोर्ट कोणत्या परिस्थितीत करार रद्द करायला हो म्हणतं? म्हणजे नक्की अशी कोणती गंभीर कारणं असावी लागतात जेव्हा न्यायालय हा उपाय वापरायला परवानगी देतं? कायद्यामध्ये यासाठी काही स्पष्ट आधार दिलेले आहेत. कायद्यानुसार याची मुख्यत्वे 2 कारणं आहेत. पहिलं म्हणजे जेव्हा करारामध्ये सुरुवातीपासूनच काहीतरी मोठी गडबड असते. उदाहरणार्थ, समजा एखाद्याची फसवणूक करून किंवा त्याच्यावर दबाव टाकून सही घेतली असेल तर त्या व्यक्तीकडे तो करार रद्द करण्याचा कायदेशीर हक्क असतो. आणि दुसरा मार्ग थोडा वेगळा आहे. समजा एखादा करार वरवर पाहता अगदी बरोबर दिसतोय, पण त्याचा छुपा उद्देशच बेकायदेशीर आहे आणि यात समोरच्या पक्षाची चूक जास्त आहे. अशा परिस्थितीतही कायदा त्या करारातून बाहेर पडण्याचा मार्ग देतो. पण थांबा, इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. जरी करार रद्द करण्यासाठी योग्य कारण असलं तरी कोर्ट नेहमीच हो म्हणेल असं नाही. काही परिस्थिती अशा असतात जिथे न्यायालय ही मागणी फेटाळून लावू शकतं. चला बघूया हे रेड सिग्नल्स नेमके कोणते आहेत. यामागे एक साधं आणि सोपं तत्व आहे, व्यवहार्यता आणि न्याय. म्हणजे बघा, जर एखाद्याला आधी प्रॉब्लेम होता पण नंतर त्यानेच त्या कराराला एक प्रकारे मान्यता दिली तर मग नंतर माघार घेता येत नाही. किंवा जर परिस्थिती इतकी बदलली असेल की आता मूळ स्थितीत परत जाणं शक्यच नाहीये तर कोर्ट त्यात हस्तक्षेप नाही करणार. तिसरा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. जर त्या करारामुळे एखाद्या तिसऱ्या निष्पाप व्यक्तीला काही हक्क मिळाले असतील तर ते हक्क सहजासहजी हिरावून घेतले जात नाहीत. आणि हो, कराराचा फक्त एक छोटासा भाग जो बाकीच्या करारापासून वेगळा करता येत नाही त्याला एकट्याला रद्द करता येत नाही. आता आपण एका खास विषयाकडे वळूया, मालमत्तेची खरेदी विक्री. जेव्हा जमीन, घर किंवा फ्लॅटचा व्यवहार असतो तेव्हा कायदा अजून काही विशेष आणि कडक नियम लावतो. हे समजून घेण्यासाठी आपण एक छोटं उदाहरण पाहूया. कल्पना करा की मालमत्ता विक्रीचा एक व्यवहार कोर्टात गेला आहे आणि कोर्टाने खरेदीदाराला सांगितलं आहे की त्याने मालमत्ता विकत घेऊन हा व्यवहार पूर्ण करावा. पण इथे एक ट्विस्ट येतो. कोर्टाने आदेश देऊन सुद्धा तो खरेदीदार ठरलेल्या वेळेत पैसेच देत नाही. म्हणजे तो आपलं कर्तव्य पार पाडत नाही. मग अशा परिस्थितीत ज्या विक्रेत्याला पैसेच मिळाले नाहीत त्याच्याकडे काय पर्याय उरतो? तो पुन्हा कोर्टात जाऊ शकतो का? तर याचं उत्तर आहे हो, नक्कीच. अशावेळी विक्रेत्याच्या अर्जावर न्यायालय खूप कठोर पावलं उचलू शकतं. खरेदीदाराला मालमत्तेचा ताबा परत द्यायला सांगितलं जाऊ शकतं. एवढंच नाही तर त्या मालमत्तेतून जर काही भाडं किंवा नफा मिळाला असेल तर तो सुद्धा परत करावा लागू शकतो. आणि सर्वात मोठा फटका काय बसू शकतो तर त्यानं दिलेली ॲडव्हान्स रक्कम म्हणजे इसार रक्कम ती सुद्धा जप्त होऊ शकते. म्हणजे खरेदीदाराचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. पण थांबा,
इथे नाण्याची दुसरी बाजू पण आहे. कायदा फक्त शिक्षाच नाही करत, तर समतोलही साधतो. जर तो खरेदीदार उशिरा का होईना पण पैसे भरून व्यवहार पूर्ण करायला तयार असेल, तर न्यायालय त्याला मालमत्तेचा ताबा देण्याचे आदेशही देऊ शकतं. म्हणजे कोर्ट नेहमीच दोन्ही बाजूंचा विचार करतं. तर मग या सगळ्या नियमामागचा मूळ उद्देश काय आहे? तर तो आहे न्याय. कायदा म्हणजे काही फक्त कोरडे नियम नाहीत. त्याचा अंतिम हेतू हा दोन्ही पक्षांमध्ये समतोल साधणं आणि कुणावरही अन्याय होऊ नये हे पाहणं आहे. कायदा इथे खूप प्रॅक्टिकल ऑप्शन देतो. समजा एखाद्याने करार लागू करण्यासाठी कोर्टात केस दाखल केली आहे, तर ती व्यक्ती कोर्टाला एक प्लॅन बी सुद्धा देऊ शकते. ती म्हणू शकते की जर तुम्हाला हा करार लागू करणं योग्य वाटत नसेल तर काही हरकत नाही, कृपया तो रद्द करा. एकाच केसमध्ये दोन्ही मागण्या करता येत असल्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो. आणि आता शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे समतोल साधणं. समजा कोर्टाने एखाद्याच्या बाजूने निर्णय देऊन करार रद्द केला, तर कायदा हे बघतो की त्या व्यक्तीला कोणताही चुकीचा फायदा होऊ नये. म्हणजे जर करारामुळे त्याला काही फायदा मिळाला असेल तर तो त्याला परत करावा लागतो किंवा समोरच्या पक्षाला त्याची भरपाई द्यावी लागते. हा एक प्रकारचा न्यायाचा ताळेबंद आहे. हिशोब अगदी बरोबर केला जातो, जेणेकरून कोणावरही अन्याय होत नाही. तर मग आज आपण काय शिकलो? करार रद्द करणे हे कायद्याच्या शस्त्रागारातील एक खूप शक्तिशाली साधन आहे, पण त्याचा वापर खूप विचारपूर्वक आणि फक्त न्याय्य परिस्थितीतच केला जातो. हे फक्त एक अंडू बटन नाही, तर ते न्याय आणि समता टिकून ठेवण्याचे एक महत्त्वाचं साधन आहे. आणि जाता जाता एक विचार सोडून जातोय. करार रद्द करून आपण झालेल्या चुका सुधारू शकतो, हे खरंय. पण मुळातच असा करार कसा बनवायचा जो इतका पक्का आणि स्पष्ट असेल की त्याला रद्द करण्याची वेळच येणार नाही? यावर नक्की विचार करा. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब फॉर मोर.